आजचे जे पेशंट आहेत ते आपल्याकडे आले होते विथ अर्लियर लॉसेस, 3 ते 4 प्रेग्नन्सी लॉसेस त्यांचे झाले होते. कशामुळे झालं हे फाइंड आउट केल्यावर असं कळालं की त्यांची बॉडी एकतर प्रेग्नन्सी रिजेक्ट करत होती आणि ब्लड सप्लाय म्हणजे प्रेग्नन्सीला पोहोचणारा रक्तपुरवठा नीट होणार नव्हता. या सगळ्या इश्यूजचं आपण समाधान करून त्यांची प्रेग्नन्सी अचीव्ह केली. ती प्रेग्नन्सी ऍटलिस्ट टिल 32-33 वीक्स आपण कंटिन्यू केली आणि इन्स्पाइट ऑफ ऑल प्रिकॉशन्स स्टील पेशंट प्रीटर्म लेबरमध्ये म्हणजे वेळेच्या आधीच लेबरमध्ये गेल्यामुळे इमर्जन्सी सेक्शन करण्यात आलं. सेक्शन जरी 36 वीक्सला म्हणजे ऑलमोस्ट टुवर्ड्स मॅच्युरिटी जरी झालं असेल तरी ते बेबीला त्रास होत होता. त्या बेबीला आपण NICU मध्ये ऍडमिट केलं. या हॉस्पिटलच्या मॉम स्टोरीच्या हॉस्पिटलमध्ये NICU मध्ये डॉक्टर अंकुला गौडा यांनी ब्लाइंडली आय कुड ट्रस्ट देम देअर टीम आणि आफ्टर व्हेरी लॉंग वेट ऑफ 15 to 20 days हे बेबी फायनली आज आपण डिस्चार्ज करतोय. सो मी, डॉक्टर अंकुला अँड द पेरेंट्स, एव्हरीवन ऑफ अस इज सो हॅपी टू डिस्चार्ज दिस बेबी टुडे. थँक्यू. जा आता छान घरी. हो चलायचं आता घरी. माझी ट्रीटमेंट आदिती मॅडमांकडे चालू होती. आज आमची प्रेग्नेन्सीची जर्नी ही फक्त आदिती मॅडमांमुळे आम्हाला हा आनंदाचा क्षण पाहायला भेटला. आणि मॅडमांनी प्रत्येक वेळेस ज्यावेळेसही सोनोग्राफी व्हायची त्यावेळेस त्यांनी खूप आम्हाला आधार दिला आणि त्यांच्या या पॉझिटिव्ह थिंग्समुळे आज माझी जर्नी खूपच छान झाली. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे आदिती मॅडमांचे खूप खूप मनापासून मी आभार मानत आहे.